राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागणीसाठी राज्य कर्मचारी वेळोवेळी राज्य सरकारकडे निवेदने सादर करत आहे। प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते आपण पुढीलप्रमाणे पाहूया। बघा, आता पहिली मागणी आहे टी अनिवार्यता रद्द करण्यात यावी। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील 2 वर्षात टी उत्तीर्ण बंधनकारक करण्यात आला आहे। सदर अनिवार्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली जात आहे। दुसऱ्या, जुनी पेन्शन योजना। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची UPS व राज्य सरकारने लागू केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एका पेन्शनची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। परंतु जुनी पेन्शनप्रमाणे लाभ सदर दोन्ही पेन्शन योजनांमध्ये मिळत नसल्याने जुनी पेन्शन योजनाच पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे। 3 नंबर आहे सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष। केंद्र सरकार सेवानिवृत्तीचं वय 62 वर्ष करण्याच्या तयारीत आहे, तर राज्य सरकारमार्फत निवृत्तीचं वय 58 वर्षावरून 60 वर्ष करण्यास सकारात्मक नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। आणि सदर निवृत्तीचं वय 60 वर्ष केल्यास अनेकांना पदोन्नतीची संधी, पेन्शनमधील वाढ, शिवाय निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभमध्ये वाढ होईल। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।